त्याचबरोबर आपल्याला ज्यांनी बॅनर सौजन्य दिले ते रामदादा यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. चला आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणामध्ये पिंटू दादा 11 करण जोशी शाहवाडी तालुक्यातील एक नामवंत संघ, तर त्यांच्यासोबत 32 शिराळ्यातील एक नामवंत संघ 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पाटण तालुक्यातील 2 टीम जवळ ज्योतिबा प्लस पूनम स्टार वाटोळे अशा 2 टीम आपल्याला पाहायला मिळतात. 2 गाव 1 असा फॉर्मॅट आपण पाहतोय आणि 2 गाव 1ला म्हटलं तर 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी 32 शिराळ्यातील एक नामवंत संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शाहवाडी तालुक्यातील एक नामवंत संघ पिंटू दादा 11 करण जोशी. आणि करण जोशी संघाचा जर विचार केला ना आपण तर संतोष मगदूम आणि आनंद मगदूम हे मुंबई कॉप्स या संघामध्ये पाहायला मिळतात. तर त्यांच्यासोबत मराठेवाडी गावचा स्टार आपण पाहतोय अमर मराठे आणि त्याची कंपनी आपण पाहतोय. चला या स्वराज मात्रे आपला प्लेअर ऑफ द मॅच आपण घेऊन जायचा. चला चेंडू पूर्व आयोजन कमिटी बॉस चेंडू पूर्वा. यस स्वराज या मित्रा आपला प्लेअर ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा आणि आताच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच घेऊन जायचा आहे. जमत मॅचच्या दिशेने एका बाजूला आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आनंद मगदूम आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला चला थोडीस घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे आनंद मगदूम करण जोशीचा अष्टपैलू खेळाडू. अजय पवार साहेबांनी जर 3 बॉल 3 षटकार मारले तर समीर पवार साहेब यांच्याकडून 501 रुपयाचा कॅश प्राइज म्हणजेच मॅच चालू होण्याआधीच बॅट्समनवर प्राइज. मात्र गोलंदाज चतुर चालक आहे. अनेक वर्ष पाहिलं तर शाहूवाडी तालुक्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे चषक जे झालं तिथे देखील हा खेळाडू खेळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद मगदूम अनेक ओपनचं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. त्याचबरोबर नरे पार्क मुंबई येथे नरे पार्कमध्ये होणारी मॅच आपण पाहतोय. चला मॅच प्लेअर ऑफ द मॅच या स्वराज मात्रे या. बॉस आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ असते स्वराजला पहिल्या मॅचचा आणि तिसऱ्या मॅचचा आपण प्लेअर ऑफ द मॅच द्या. रामभाऊ या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण बॅनर सौजन्य लावलं ते आपले रामभाऊ सावंत यांच्या माध्यमातून पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता. लेट्स प्ले. पंचांचा इशारा गोलंदाजी मार्कवर आनंद मगदूम. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धर्मा पवार. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये करण जोशी संघाच्या खेळाडूला. जे जाळे विणलं होतं ना कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं ना तर धर्मा पवार अप्रतिम अशी त्याची फलंदाजी पाहायला मिळाली होती. धर्मा पवार अजय पवार ही जोडी आपल्याला पाहायला मिळतीये. कोण नाही राहुल बस लवकर. दुसरा चेंडू होता मात्र पंचांचा इशारा वाईटचा इशारा. 2 धावा 1 धाव पहिल्या चेंडूवर आली. दुसरा चेंडू व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर असं आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलवर धर्मा पवार सिंगल, त्यानंतर व्हाईटचा इशारा. तिसरा चेंडू आनंद मगदूम यांचा कुठेतरी एलिव्हेशन फसलाय. कॅचेटचा कॉल. चेंडूच्या खाली येतोय खेळाडू संतोष मगदूम. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर एक भाऊ तर दुसऱ्या भावाने कॅच पकडले. दुसऱ्या 2 धावेवर पहिला गडी गारद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. बॅटिंग करणारी टीम जवळ ज्योतिबा आणि पूनम स्टार वाटोळे टीम थोडंसं स्पीडअप ठेवायचं आहे. आणि आपण चर्चा करत होतो नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण जर पाहिलं दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जळाव ज्योतिबा टीमचा फलंदाज आपण पाहतो आता पूनम स्टार वाटोळे टीमचा
सेकंद जाईगडे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवर आनंदा मगदूम आतापर्यंत सुरेख अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. गोशांकी क्षेत्रात एक धाव येते आहे. जर पाहिलं तर एका बाजूला पिंटूदादा 11 करण जोशी प्लस 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पूनम स्टार 11 आणि जळव ज्योतिबा अशी दोन टीम एकत्र 2 गाव 1 हा फॉर्मॅट आपण पाहतोय. टप्पा पडला, काटा बदलला आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. आपण चर्चा करत होतो आनंदा मगदूम याची. आनंदा मगदूम याने पाहिलं तर नुकताच ठाण्यामध्ये झालेला धर्मवीर चषकमध्ये सुरेख अशी फलंदाजी अष्टपैलू खेळ केला. त्यानंतर नरे पार्क सारख्या मुंबईमधील टुर्नामेंटमध्ये तिथे देखील अप्रतिम असा खेळ त्याने केला. ताई पॅकर्स या संघातून तो खेळताना आपण त्याला पाहिलं होतं. अप्रतिम असा परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर श्रीकांत जायगडेने तर 3 षटकार या इनिंगमध्ये मारले. तर समीर जाधव यांच्याकडून 500चा कॅश, समीर पवार यांच्याकडून 500चा कॅश प्राईज. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम असा गोलंदाजीचा नमुना आपण पाहतोय आनंदा मगदूम यांचा. मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत आणि पोलीस दलाबरोबर आपल्या खेळाची आवड, क्रिकेटची आवड आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि शाहूवाडी तालुक्यातून बिलॉंग करणाऱ्या हा खेळाडू आनंदा मगदूम आपण टी व्ही स्क्रीनवर पाहतोय. आता गोलंदाजी मार्कवर मराठेवाडी गावचा सितारा अमर मराठे तात्या या टोपण नावाने फेमस असलेला हा खेळाडू. 3 षटकांची ही लढत आहे. 3 षटकांच्या लढती असतील. 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी गावचा हा सितारा अमर मराठे गोलंदाजी मार्कवर आलाय. तात्या या नावाने फेमस 32 शिराळामधील 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायकिंग एंडला धर्मा पवार. अप्रतिम असा खेळ कालच्या दिवसामध्ये धर्मा पवारचा पाहायला मिळाला होता आणि तोच क्लास, तीच कन्सिस्टन्सी धर्मा पवारची पाहायला मिळते. काल जिथे गेम सोडला होता ना असोसिएशन आपला, तिथून पुन्हा एकदा धर्मा पवारने रिस्टार्ट मारलाय. अप्रतिम अशी बॅटिंग धर्मा पवार, नाम तो सुनाई होगा. टप्पा पडला, टप्प्यात आला की मी कार्यक्रम करणार. अप्रतिम असा चेंडू अमर मराठे कमबॅक केलाय. गोशांकी क्षेत्रात एक धाव. क्रिकेटमधील अस्त्र शस्त्र ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं तोच बुंद्यातील चेंडू अमर मराठे याच्या बॅट गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळतो आहे. अमर भीमराव मराठे हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी या गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्रायकिंग एंडला धर्मा पवार. 11 पॅन्थर्स या टीम मधून काल खेळत असताना काय अप्रतिम असा खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. सुरेख अशी गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे 2 फलंदाजामध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण जर विचार केला तर 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी आणि त्यांच्याबरोबर पिंटूदादा 11 करण जोशी, तर दुसऱ्या बाजूला जळव ज्योतिबा आणि त्यांच्या समवेत पाहिलं आपण तर पूनम स्टार, असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोशांकी क्षेत्रात एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला आता धर्मा पवार असेल. 5 चेंडू 11 धावांची खेळी करतोय धर्मा पवार. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 15 धावा धावसंख्येवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. उचललाय आणि पंचांचा इशारा येतोय इट्स अ मॅक्सिमम. आव न देखा ताव, फलंदाज खाऊन गेलाय भाव. अप्रतिम असा स्ट्रोक. सुरेख फटका ॲक्शन रिप्लेमध्ये पहा. फॉलो करण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र टप्पा पडला आणि धर्माच्या नजरेत तो चेंडू आला आणि चेंडूला सीमारेषे पार घालवलाय. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला होता. खेळाडू त्या ठिकाणून येतोय, धावतोय. तोपर्यंत धर्माला देखील माहिती आहे शेवटचा चेंडू स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे आणि एकच धाव येईल. 2 षटकांचा खेळ झाला आहे आणि 11च्या सरासरीने धावसंख्या आपण जर पाहिलं तर 22 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात 22 धावा
आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं तर संतोष मगदूम आपल्याला पाहायला मिळतील का? येस, गोलंदाजी मार्कवर संतोष मगदूम, गोलंदाजी मार्कवर आनंद मगदूम यांचे बंधू संतोष मगदूम. पोलीस दलात कार्यरत असताना देखील क्रिकेटची आवड आणि शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट जागवलेला हा खेळाडू संतोष मगदूम. पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे एक बंधू आहे तर गोलंदाजी मार्कवर एक बंधू, दोन भावांची जोडी या संघामध्ये खेळताना पाहायला मिळते. आणि पहा युमेस आय डेफिनेटली हिट, दांडी 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 गुल. का मला ओपन क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे हे दाखवून देतोय तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष मगदूम. अप्रतिम अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. त्याचबरोबर आपण पाहतोय श्री गणेश नागवंटेक आणि त्यांच्या विरोधात CKS बोरगाव प्लस GCC गोळेवाडी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. श्री गणेश नागवटेक प्लस CKS बोरगाव आणि GCC गोळेवाडी अशी मॅच असेल. यानंतरचे दोन्ही टीम आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण तयार राहायचं आहे, टॉससाठी यायचं आहे. जसे 5 चेंडू संपतील इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. एका बाजूला श्री गणेश नागवंटेक तर दुसऱ्या बाजूला CKS बोरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका, कारण अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा प्रकाश किरणाने तो दूर होतो. आणि आता प्रकाश किरण म्हणून सारखं राजेशला उभं राहावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील स्ट्राईकवर, अन्यथा स्ट्राईकवर धर्मा राजेशने सिंगल काढून स्ट्रायकिंग एंडला श्रीकांतला घेऊन आलाय. श्रीकांत आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. 3 धावा श्रीकांतच्या बॅटमधून आलेत. मोठा फटका अजूनही आलेला नाहीये. नो आणि +1 म्हणजेच 2 धावा येतील. नो +1 2 धावा. कुठेतरी चुकी केली आहे गोलंदाज संतोष मगदूम. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आज संपूर्ण दिवसामध्ये या 2 दिवसामध्ये शिवदादा बॉस यांचा वाढदिवस आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त बॉस चषक आपण 2026 पाहत आहे. ते म्हणजेच की स्कोरर या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहे. घर बसल्या देखील या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. क्लीन अँड क्लिअर क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते. सोनूदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. आणि आज जर पाहिलं तर तब्बल 3,500चा टप्पा पार करायचा आहे आपल्याला, झालाय. आता 4,000च्या टप्प्या जवळजवळ जायचं आहे. म्हणजे आज 3,500 झाले, 3,700 पोहोचायचं आहे. संध्याकाळपर्यंत 17पर्यंत 200 सबस्क्रायबर आपले वाढले पाहिजेत सोनूदादा, आणि ते वाढतील, नक्कीच वाढतील. चला थोडासा स्पीडअप ठेवा करण जोशी टीम. आनंददा थोडंसं स्पीडअप ठेवा. संतोषदा, संतोष विनंती असेल गोलंदाजी करणारी टीम स्पीडअप ठेवायचा आहे. 27 धावा आतापर्यंत धावसंख्येवर. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठा फटका आलाय काय, धमाका आलाय का? मात्र पंचांनी सांगितलं घोषांकी क्षेत्रात 1 धाव आहे. अठ्ठावीस धावा धावसंख्येवर आणि 29 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 29चा पाठलाग करण्यासाठी मराठेवाडी 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडी आणि पिंटू दादा 11 करण जोशी या टीमकडून
कोणती जोडी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येईल पाहावं लागेल. टी व्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता की स्कोररच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. 18 चेंडू 29ची गरज. चला श्री गणेश नागवंटेक आणि CKS बोरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन या. हेच आपण जर विचार केला तर कालच्या संपूर्ण दिवसामध्ये बॉस चषक 2026 हा चषक घर बसल्या देखील 18,000 लोकांनी पाहिला आणि आज देखील त्याच उपलब्धीवर आपण जातोय. 10,000चा टप्पा आजच्या दिवसामध्ये देखील आता 4:15 झालेत. अजून 2 तास तरी हा चषक चालणार. म्हणजे नक्कीच 18,000च्या 15,000च्या आसपास तरी आज आपण जाऊ. व्ह्यूवरशिप आजची आपल्या आजच्या दिवसातील 15,000च्या आसपास जाईल अशी अपेक्षा आहे. आणि नक्कीच आपल्या मराठी माणसाचा चॅनल आहे, लाईक करा, सबस्क्राईब करा. आज जर पाहिलं तर 3,500चा टप्पा पार केला आहे. अभिनंदन सोनूदादा आणि की स्कोरर संपूर्ण टीम. आज 3,700पर्यंत आपला टप्पा पार हो अशीच प्रार्थना असेल आणि नक्कीच आज होईल तो. कारण आमचे प्रेक्षक मायबाप आपला चॅनल आवडतो. लाईक करणार, सबस्क्राईब जरूर करणार आपल्या चॅनलला. सोनूदादा पाटील आणि ज्यांना ज्यांना आपण जर पाहिलं तर अनेक बड्डे असेल, क्रिकेटचे सामने असतील, बारसं असेल, अनेक शादी असा कार्यक्रम असेल, तिथे आपला यूट्यूब चॅनल नक्कीच पोचला जाईल. की स्कोरर कॉन्टॅक्ट करा. की स्कोरर या चॅनलच्या ऑफिशियल पेजवर जा, तिथे आमच्या सोनूदादांचा नंबर आपल्याला भेटेल आणि नक्कीच कॉल करा. आपल्या मराठी माणसाचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पूनम स्टार आणि जळव ज्योतिबा टीम आणि आघाडीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला संतोष, दुसऱ्या बाजूला अमर, ही जोडी पाहायला मिळते. आणि नक्कीच आपण सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर एक काका अगदी शिवादादांच्या हृदयाच्या जवळचा माणूस. सकाळी ज्यावेळेस मॅच चालू होते तेव्हापासून काका आमचे असतात बसलेले आणि संध्याकाळी जेव्हा शेवटचा बॉल पडतो त्यावेळेस काका जातात. धन्यवाद काका. बॉल देऊन गेले ना, आता बॉल टाकून गेले ना ते बॉल. अमर दत्तात्रय म्हात्रे दादा, धन्यवाद सर. आज गोटोली गावातील एक मोस्ट सिनियर पर्सन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. म्हणजेच क्रिकेटवरची आवड त्यांना आहे. दत्तात्रय म्हात्रे सर, नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपण जी ही पाहिलं. चला टॉससाठी या बोरगाव, CKS बोरगाव आणि श्री गणेश नागवंटेक. टॉससाठी या, टॉस केला जाईल. बोरगाव टीम, CKS बोरगाव टीम धावत या. थोडा कॅप्टन. 2 गाव 1 असा फॉर्मॅट आहे. थोडीशी घाई करायची आहे. विनंती असेल CKS बोरगाव आणि श्री गणेश नागवंटेक. टॉस केला जाईल. आजचे अतिथी मान्यवर ज्यांच्या नावाने ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा चषक पाहतोय ते शिवादादा बॉस यांच्या माध्यमातून टॉस केला गेलाय. टॉस जिंकला आहे. येस, श्री गणेश नागवंटेक या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. येस, आपण जर पाहिलं तर सळवे 11 सळवेचे एक हार्ड हिटर फलंदाज कुमार अमर यांचं या ठिकाणी आगमन. अमर दादा, लेट्स प्ले. चेसिंग सुरुवात. 18 चेंडू 29ची गरज. स्ट्राईकला संतोष मगदूम, नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर मराठे, गोलंदाजी मार्कवर अजय पवार. अंपायरचा इशारा काय? अंपायर डॉट आहे की वाईट आहे? नाकवा सर, इशारा काय आमच्यापर्यंत कळवा. वाईट बॉल. यस शिवादादा, थोडंसं साईट सरका दादा या. धन्यवाद. नागवंटेक टीम टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण घेतलंय. स्ट्रायकिंग एंडला संतोष, नॉन स्ट्रायकिंगला अमर आणि आमच्या बरोबर गुणलेखकाला देखील अमर कुमार. अमर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय. 18 चेंडू आणि 29ची गरज असताना पहिल्या चेंडूवर पहिला वाईड आला. त्यानंतर डॉट डिलिव्हरी आली आहे. अजय पवार, अप्रतिम अशी गोलंदाजी. मात्र समोर संतोष मगदूम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. अंपायरचा इशारा. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. आपण पाहू शकता घर बसल्या देखील संपूर्ण चषक शिवादादा आणि त्यांच्यावर प्रेम करणारी संपूर्ण प्रेक्षक मायबाप घर बसल्या देखील
पाहतायत हा चषक आणि शिवदादांना आमच्या कमेंट बॉक्समध्ये देखील भरपूर साऱ्या खेळाडूंनी विश केलंय, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवादादा असं सर्वांनी विश केलं आहे. आणि ज्यांनी विश केलं आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये त्यांना शिवादादांकडून आभार मानले, शिवादादांनी धन्यवाद सांगितलं आहे आणि आमच्या थ्रू आपल्यापर्यंत धन्यवाद पोहोचवला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र आपण जर पाहिला तर कमबॅक केला अजयने, डॉट डिलिव्हरी आली आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी, टप्पा षटकार जरूर खाल्ला, त्यानंतर डॉट, 2 डॉट चेंडू हाताळलेत गोलंदाजी मार्कवर अजय पवार. 29चं टार्गेट आहे, 8 धावा धावसंख्येवर आतापर्यंत 5 चेंडूमध्ये. समोर जर पाहिलं तर धर्मवीर आनंद दिघे चषक खेळलेला फलंदाज संतोष मगदूम, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय पाटणचा जीता अजय पवार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स फटका असा आहे ना, लगा तो आबाद नाही तो बरबाद असा फटका आहे. प्रयत्न चांगला केला, मात्र त्या फटक्याला यश नाही आलं. आता येणारे चेंडू असतील 12 आणि करायचेत 21 धावा. आता अमर मराठेला चार्ज घ्यावा लागेल, संतोष मगदूमला देखील चार्ज घ्यावा लागेल. चला धर्मा पवार थोडीशी घाई करायची आहे. त्याचबरोबर सकाळच्या सत्रापासून ज्यांनी अप्रतिम असं क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे केलं ते आमचे मुकादम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, ते म्हणजेच आमचे मुकादम सर. येस, क्षेत्ररक्षण करत असताना मित्रांनो जपून करा, कारण आज एका खेळाडूला इजा झाली आहे, त्यामुळे थोडंसं जपून करा क्षेत्ररक्षण. यष्ट्यांच्या मागे क्षेत्ररक्षण करणारी टीम. गोलंदाजी मार्कवर धर्मा पवार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू दाद जरूर मागितली आहे, मात्र पंचांनी सांगितलंय 1 फॉर दी ओव्हर, डॉट बॉलची सांगता. बॅटिंग करणारी टीम आपल्याला जर रिव्ह्यू घ्यायचा घेऊ शकता. फक्त हाईटच्या वाईटसाठी आणि बिमरसाठी रिव्ह्यू असेल याची मात्र दक्षता घ्या. रेफर केलाय, हाईटसाठी रेफर केलाय का? येस, रेफर केलाय. सोनू दादा क्रुशियल निर्णय आहे, रेफर केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला, दोन्ही टीमला सांगण्यात येत आहे की हाईटच्या वाईटसाठी आणि नो बॉलसाठी म्हणजे बिमरसाठीच आपण रेफर करू शकता बॅटिंग करणारी टीम, गोलंदाजी करणारी टीम. आणि दोन्ही टीमला एकच रेफरल असेल याची मात्र दक्षता घ्या. आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने रेफरल घेतलाय, दाखवलं जाईल, टी व्ही स्क्रीनवर चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आमचे बॉस चेक करतायत, त्यानंतर आमचे मुकादम दादा चेक करतायत. देसाई साहेब, संजय देसाई साहेब यावरती सकाळच्या सत्रापासून गुणलेखकाच्या भूमिकेत होते. शिवादादा येस, अंपायर्स डिसिजन चेंज करावा लागेल. अंपायरला व्हाईट बॉलचा हा इशारा आलाय आणि अंपायरने डिसिजन चेंज केलाय. एक रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पहा, तू शेर तर मी 1.25 शेर, बेस्ट वर्सेस बेस्ट. पाटण तालुक्यातील एक पॅन्थर्स 11 टीमचा धर्मा पवार, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अमर मराठे. आज जर पाहिलं तर जवळ ज्योतिबा या टीमसाठी खेळत असताना धर्मा पवार याला पाहतो. अंपायरचा इशारा, इट्स अ नो बॉल. नो बॉल आलाय, म्हणजेच उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट, खाओ पिओ बिल मत चुकाओ असा पुढचा चेंडू असेल. चला पुढे जाऊयात आपण. फ्री हिटचा चेंडू असेल, कशा प्रकारे अमर मराठी या चेंडूचा फायदा घेईल. अनेक स्पर्धा खुल्या गटामध्ये खेळण्याचा त्याला अनुभव आहे, कॅचचा कॉल आहे, खेळाडू आहे, मात्र त्याच्या मस्तकवर दस्तक देऊन बॅडमिंटन स्ट्रोक आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर्सला आलाय क्रॅकिंग षटकार, यासाठी जाणला जातो, यासाठी ओळखला जातो. 5 स्टार क्रिकेट क्लब मराठेवाडीचा हा अमर मराठे.
अमर भीमराव मराठे, नाम तो सुनाई होगा, 32 शिराळ्यामधील एक हार्ड हिटर फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला शाहूवाडी तालुक्यातील संतोष मगदूम यांना पुन्हा एकदा चपराक लगावल्या. बॅडमिंटन स्ट्रोक, बांधाच्या पल्याड, वावराच्या लाड, हा येतोय मॅक्सिमम. या चेंडूवर येतील 7 धावा. नो प्लस षटकार, नो प्लस षटकार. 7 धावा येतील. आता साऊ संख्या जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावर. आता येणारे 9 बॉल करायचे 7 धावा. अमर मराठे सेट ऑन फायर. अप्रतिम अशी बॅटिंग. 2 चेंडू 13 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. अमरचे 14 झाले. 2 धाव्यांची आता 2 धाव्यांची गरज. येणारे 9 चेंडू 2 ची गरज. चला थोडस स्पीडअप घ्या. दोन धाव्यांची गरज असताना 1 धाव आली आहे. आता येणारे चेंडू 8 आणि करायचे 1 धाव. स्कोर इज लेवल. आयोजकांचा कुठेतरी वेळ वाचवल्या की काय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. नो प्लस, वाईट प्लस अशा धावा देऊन हेलिकॉप्टर जरूर उडवलाय आणि हा येतोय विजयी क्रॅकिंग चौकार. संतोष मगदूमच्या बॅट मधून आलाय चौकार आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. अप्रतिम अशी फलंदाजी. 5 चेंडू 17 धावा अमर मराठे, 6 चेंडू 7 धावा संतोष मगदूम आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच